अभेद्य सह्याद्री आणि त्यात महाराष्ट्रातील वैभव म्हणजे हे गडकोट. नाशिक जिल्ह्याला लाभलेली सातमाळा डोंगररांग अनेक गडकोट अंगावर घेऊन आहे. त्यातलाच आजचा हा प्रसिद्ध जोड किल्ला. आपण निघालो आपल्या प्रवासाला, पण समृद्धी महामार्ग आपण क्रॉस करून पहिला बोगदा क्रॉस केला आणि या ठिकाणी आपली गाडी क्लच प्लेट गेल्यामुळे बंद पडलेली आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा समृद्धीचा आपला सरळांबे बोगदा आपण बघतोय. अशा प्रकारे आता आमचं खूप स्ट्रगल चालू आहे. आता आम्ही दुसरी गाडी मागवली आहे, तर दुसरी गाडी येईल तेव्हा आपण बाकीचा प्रवास पुढचा सुरू करणार आहोत. गडाकडे आपला हा प्रवास वाशिम ते मनमाड असा असणार, पण नाशिक हायवेने न जाता समृद्धी महामार्गाने हा आपण कोपरगावला उतरतो आणि येवला मार्गे मनमाडजवळ पोहोचतो. मनमाडच्या अलीकडेच आपण उजव्या बाजूस गेल्यास अंकाई गावाच्या रस्त्याला लागतो. या रस्त्याने गावाजवळ आल्यास मूळ रस्त्याने आपण गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ पोहोचतो. शाळेच्या बाजूच्या रस्त्याने गेल्यास गडाच्या पायऱ्या लागतात आणि छोटी मोठी दुकानंसुद्धा आहेत. जय शिवराय. मी आता अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि आता आपण जवळजवळ 5 तासाचा आपण प्रवास करून या ठिकाणी आलो आहे आणि थोड्याच वेळात आपण या अंकाई किल्ल्यावर जाणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी महाराज, जय शंभूराजे, जय जिजाऊ. आज वाशिम चॅलेंजर्स ट्रेकर्स पुन्हा एकदा जवळपास 150-200 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी पहाटे उठून आज या अंकाई आणि टंकाई अशा 2 किल्ल्यांच्या भ्रमंतीसाठी ट्रेकिंगसाठी आज इथे सज्ज झालेला आहे. सोबत वाशिम चॅलेंजर्सचे सर्व हे मावळे शिलेदार दिसत आहे. मी सगळ्यांची काय नावं घेत नाही, परंतु हा सुंदर असा हा व्ह्यू आहे या किल्ल्याचा आणि या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी वाशिम चॅलेंजर्स ट्रेकर्स सज्ज आहेत. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. अंकाई किल्ल्यावर जायला सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि या बाजूला आपण महादेवाचं जीर्णावस्थेत मंदिर पाहतोय. मागे बऱ्याच वेळापूर्वी या ठिकाणी महादेवाचं मंदिर हे साफ केलं गेलं होतं, पण आता पुन्हा गवत खूप वाढलं आहे. मित्रांनो, अंकाई किल्ल्यावर जर येत असाल तर खाऊची बॅग वगैरे सोबत आणू नका, कारण या ठिकाणी ही वानरं भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला. तर मित्रांनो, अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी सुंदर अशा केव्स आहेत. खूप भारी लेणी आहेत या ठिकाणी आणि त्या पायऱ्या चढून काहीतरी 2 ते 3 मिनटं झाले आणि वरती आलो आहेत. आपल्याला खाली 2 लेणी दिसले आणि त्याच्यावरती जर बघितलं तर सलग 7 ते 8 लेणी आपल्याला या ठिकाणी दिसल्या. प्रत्येक लेणीचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. प्रत्येकाची बांधणी कलाकृती, त्या दगडातलं नक्षीकाम हे प्रत्येक लेणीचं वेगवेगळं पाहायला मिळते आपल्याला.
आपण आता त्या खालच्या लेणी बघून वरती आलो आहे. पुन्हा आता या साईडला उजव्या बाजूच्या लेणीपासून आपण स्टार्ट करूया. या लेणींमध्ये ही जी लेणी आहे त्याच्यामध्ये सुंदरसे म्हणजे चारही बाजूला आहे ना हत्ती कोरलेले आहे. आणि आता या बरेचसे हत्तींची सोंड वगैरे तुटलेली आहे बघू शकतो आपण. पण बघा हा जो शेवटचा हत्ती अगदी सुरेख आणि सुंदर स्थितीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याची सोंड वगैरे दिसते, म्हणजे याचा अर्थ की बाकी सगळे हत्ती आहेत हे ह्या शेवटच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक लेणी आपल्याला वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळते. तर ही जी लेणी आहे ही बघू शकता या ठिकाणी अशा दरवाजावरच 2 ते 3 मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत. एक भग्नावस्थेत आपल्याला दिसते आणि याच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी 2 ते 3 मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या इथं कुठे जाऊन बसलं. तर या खालच्या लेणींच्या वरती आणखीन या 2 लेणी आहेत. तर याच्यामध्ये आपण आलो आहे. याच्यामध्ये आपल्याला हा पहिला दालन दिसतो. नाही याला एक दरवाजा दिलेला आहे आणि अगदी त्याच्यासमोरच दुसरा दरवाजा आहे. पण हे बघू शकतो का आपलं या ठिकाणी काम बघा आयताकृती केलेले आहे. आणि या ज्या भिंती आहेत ह्या भिंतीच्या आतमध्ये आणखीन एक दालन आहे. पण त्यासाठी ते बघा हा दगड बघा किती पातळ करण्यात आलेला आहे. आता आपल्या या उजव्या बाजूच्या लेणी पाहायच्या राहिल्यात. पण भारी या ठिकाणी ना हत्तीचं जे मूर्ती आहेत त्या मस्त छान या ठिकाणी पाहायला मिळतील. चला जाऊन बघू आता. आता आपल्या या लेणी सगळ्या बघून झाल्यात आणि त्या ज्या पायऱ्या दिसतात त्या आपल्याला गडावरती घेऊन जातात. तर आपण सर्वात आधी अंकाई गड करणार आहोत. त्याचे सुंदर असे दरवाजे, तटबंदी, बुरुज हे सगळे आपल्याला पाहायला मिळतील. त्या दरवाजातून वरती आलो ना तर इथूनच आपल्याला राईट साईडनी जर गेलो तर आपण टंकाई किल्ल्यावर जातो. ही जी तटबंदी इथूनच जायचं आपल्याला. आणि आपण सर्वात आधी या ठिकाणी अंकाई किल्ल्यावर जाणार आहोत.
जो दरवाजा आहे म्हणजे जो अंडरग्राऊंड दरवाजा आहे ना, त्या दरवाजाच्या उजव्या बाजूला जर बघितलं आणखीन एक तटबंदी आपल्याला दिसते आणि तटबंदीच्या त्या ठिकाणी बघा समोर जो दिसतोय तो थम्सअप आपल्याला दिसतोय, म्हणजे हाडिंबीची शेंडी असं या ठिकाणी त्या सुळक्याला म्हणजे म्हटलं जातं. हाडिंबीची शेंडी असं नाव आहे त्याला, तो आपल्याला इथून दिसतोय. बाकी थोड्या गुहा आहेत इथंशी, इथले ओपन आहे. आता आपण अगस्त्य मुनीच्या आश्रमात आहोत आणि या ठिकाणी बघितलं तर सर्व देवी देवतांचं आपल्याला दर्शन घडतंय. आश्रमात दर्शन घेऊन आता पुन्हा आपण पुढच्या मार्गावर जाणार आहोत, ज्या ठिकाणी तलाव आणि तटबंदी आपल्याला बघायचंय. म्हणजे सरळ रस्ता आहे, तिकडे काहीतरी आपल्याला पाण्याचा तलाव, रंगमाल आणि काहीतरी रंगमाल वगैरे असे वाड्याचे काय अवशेष जबरदस्त वाड, ते मस्त आहेत, भारी आहेत ना सर? जाऊन आले? एक नंबर आहे, तर जाऊन बघूया आपण. या तलावाच्या समोर आपल्याला हा खूप थकलं मित्रांनो, आणि आता आपण बघतो अंकाई पूर्ण आपला कंप्लीट झाला आहे आणि पाठीमागं आपण टंकाई किल्ल्यावर जात आहोत. आता अतिशय साबूतरीत्या आपल्याला या ठिकाणी महादरवाजा, तो पण दोन दरवाजे आहेत. एक इथे आपण टर्न मारून आलो का इथे एक दरवाजा दिसतोय आणि इथे एक छोटी देवडी टाईप बनवलेलं आहे आणि दोन अशा या ठिकाणी जंगे आहे, बघू शकतो हे बघा. तर आपण दरवाजाच्या खालच्या दिशेने जाऊन बघू. टंकाई किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या प्राचीन पायऱ्या आपल्याला सलग वरपर्यंत नेतात आणि तसंच त्याविरुद्ध जर अंकाईचं बघितलं तर अंकाईमध्ये
पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत आणि काही ठिकाणी प्राचीन पायऱ्यासुद्धा आहेत. तर मग आपण टंकाई किल्ल्यावर जाणार आहोत. या टंकाई गडावरच्या आपण या पायऱ्या पाहतो आणि टंकाई गडावर एक सुंदर हेमाडपंथी प्राचीन महादेवाचं मंदिर आहे आणि भला मोठा पाण्याचा तलाव आहे. अतिशय सुंदर पठार आहे. खूप सुंदर वाटतं त्या ठिकाणी. टंकाई किल्ल्यावरून अंकाईचा व्ह्यू पाहायला तो आपण पाहण्यासाठी कसं आपण वरती जाणार आहोत आणि महादेवाच्या दर्शनाला जाणार आहोत. टंकाई किल्ल्यावरचा हा पहिला दरवाजा आणि एकच दरवाजा आणि येथून जो व्ह्यू दिसतोय अंकाईचा बघू शकता. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ माता.